नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे पजी स्टडी पॉईंटमध्ये। आज आपण मॅथचं लेक्चर पाहणार आहोत, 12वीचा मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 3 मधला। तर मी सर्वांना सांगितलं 5 प्रॉपर्टी लक्षात आहेत तुम्हाला? अबे पोट्टे हो, 5 प्रॉपर्टी लक्षात आहेत का कालचे? एक वेळा रिव्हिजन करून देतो तुम्हाला, ठीक आहे? ते तुम्हाला पहिलेच कालच सांगितलं होतं बरं। ते जर 5 प्रॉपर्टी राहिले तर बाकीचे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करता येते। एक वेळा रिव्हिजन मारून, ठीक आहे? आपला सब्जेक्ट कोणता आहे? मॅथमॅटिकल लॉजिक। ठीक आहे, याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय आहे? निगेशन म्हणजे नॉट। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होता? फक्त साइन चेंज होता। ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी काय होती? और। याच्यामध्ये काय होती? जिथं एफ दिसलं रे तिथं फॉल्स, बाकी पुरे ट्रू। ठीक आहे, आता तिसरी प्रॉपर्टी काय म्हणते? फक्त रिवाइज करून देतोय तुम्हाला, काल 2 लेक्चर मध्ये सांगितलं पूर्ण। जर हे नाही आले तर तुम्हाला काही कामाचे नाही, तुम्ही काहीच कामाचे नाही। अबे पोट्टे हो, याच्यावर 5 मार्क आहेत, याच्यावर ट्रूथ टेबल वर 3 मार्काने, स्विचेसचा अजून बाकी आहे बरं। स्विचेस वाला त्याच्यावर 2 मार्क किंवा 3 मार्काचं पूछू शकते, म्हणून सांगता पोट्टे तुम्हाला। आता तिसरी प्रॉपर्टी काय? अँडची। याच्यामध्ये काय म्हणते? जिथं ट्रू राहिला तिथे ट्रू, बाकी पुरे फॉल्स। आता चौथी प्रॉपर्टी काय म्हणते? काल सांगतो असा राहते बघा, आणि एक साइडला असा टोकान असा राहते। तर काय सांगतो ते? पहिलं टी नंतर एफ राहिला तर फॉल्स, बाकी पुरे ट्रू। ठीक आहे, कसा? पहिले टी नंतर एफ। तुम्ही पहिलं म्हणाल पहिले एफ राहिलं नंतर टी राहिलं तर फॉल्स होणार आहे का? अबे नाही हो, तो ट्रू होते। पहिलं टी न मग एफ पाहिजे तेव्हा फॉल्स होते। ठीक आहे, मग हा काय होईल? इम्प्लिकेशन। बनाचा टो इम्प्लिकेशन। ठीक आहे, याला कोणता हे लागते? दोन स्टेटमेंट जोडण्याचे काम कोणता शब्द करत आहे? इफ आणि देन। कालच सांगतो 2 शब्द करते याच्यात, इफ आणि देन। ठीक आहे, मग काय होणार आहे ती? इफ देन। आणि याच्यामध्ये काय होणार आहे? पहिलं टी आणि नंतर एफ फॉल्स, बाकी पुरे ट्रू। ठीक आहे, आता पाचवी प्रॉपर्टी काय म्हणते? डबल इम्प्लिकेशन, म्हणजे दोन्ही साइडने बाणाचे टोक असे असे मदत दांडी असे। ठीक आहे, त्याला आपण काय जण डिनोट करू, म्हणजे 2 स्टेटमेंटला काय जण जोडतो याच्याना? इफ अँड ओन्ली इफ ना, काय जण? इफ अँड ओन्ली इफ। हा झाला तुमचा डबल बाणाचा टोक, असं दिसते। ठीक आहे, त्याला काय जण डिनोट करतो? इफ अँड ओन्ली इफ। याच्यामध्ये कंडिशन काय तुम्हाला काल सांगितलं होतं? ती एफ टी आणि इकडे टी राव का इकडे एफ राव, असा दिसला तिथे मारायचा पहिले फॉल्स, बाकी जाव। जिथं तुम्हाला असा दिसला बाणाचं चिन्ह डबल साइड ना, दोन्ही साइड बाणाचं चिन्ह दिसला, जिथे एफ आणि तिथे टी, तिथे एफ राहिला, पहिले फॉल्स मारून टाकायचा। हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा। टी एफ आणि एफ टी असा दिसला का फॉल्स करायचा, डायरेक्ट फॉल्स। लक्षात द्यायचं नाही, असं दिसलं का फॉल्स, बाकी पुरे ट्रू। टी राहिला ट्रू, एफ राहिला। ठीक आहे, हे झालं 5 प्रॉपर्टी। ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, काल दिलं होतं का होमवर्क साठी तुम्हाला? आठवते का? मी पोट्टे हो, काल होमवर्क दिलं होतं, त्याच्यामधला कोण झालं रे? झाले का रे? यश झाले ना? हा, गुड। आता तुम्हाला कोणाकोणाचे नाही झाले ना? मी एक वेळा रिव्हिजन करून दिला, म्हणजे त्याचा एक्सप्लेन करून दिलं त्या टेबलचा। ठीक आहे, तर आपला काय म्हणते? तर आपला मोठा हा एक्झाम्पल आहे। काल आपण तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं हवाला, त्याचा एक्सप्लेन करू आपण काय म्हणते काय नाही। ठीक आहे, आपण पहिले ट्रूथ टेबल बनवून घेऊ। काय बनवून? ट्रूथ टेबल। ठीक आहे, ट्रूथ टेबल। ठीक आहे, याला काय म्हणते? 2 स्टेटमेंट आहे फक्त, पी क्यू। इथे आधीच आहे का? काल तुम्हाला देणार होतो 3 स्टेटमेंट वाला एक्झाम्पल, पण काय तुम्हाला तर सांगितलं नव्हतं ना, आज सांगणार होतो स्टेटमेंट वाला, म्हणजे पी क्यू आर जो राहत होतो त्याच्यात 8 बनते। कसा? तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, 2 टू द पॉवर n। जर तुम्हाला 3 राहिले तर n इक्वल टू काय करायचा? 3, म्हणजे 2 टू द पॉवर 3 इक्वल टू काय होऊन जाईल? 8, म्हणजे इथे 8 ठेवा येतील। ठीक आहे, 4 ट्रू 4 फॉल्स असे वगैरे येते, ते सांगतो तुम्हाला। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हणते मग? हा पी आणि हा क्यू। ठीक आहे, हे 2 झाले, मेन इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। याच्यासाठी काय म्हणताय? या एक्झाम्पल मध्ये पहा, निगेशनचे साइन दिसत आहे, म्हणजे पी आणि क्यू चे दोन्ही आहे, म्हणून निगेशन करून टाकायचा पहिलेच। हा पी निगेशन आणि निगेशन क्यू।
समजला पोट्यो? आता पाहायचा कंडिशन का म्हणते का नाही. ठीक आहे, हे झाला की आपण हा निगेशन दिला आहे ना, हा सध्या बाहेर म्हणजे बाहेर ज्याचा घ्यायचा पहिले निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. हा झाला पोट्यो. तर मग आता याचा आपण हा वाला घेऊ म्हणजे निगेशन लावून याच्या चिन्हाच्या पहिले म्हणजे हा काय होईल निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू. हा झाला. आता तो परत झाला. आता हा पूर्ण होत राहिला. तर हा पूर्ण मांडायचा. हे स्टेटमेंट संपला, जे ब्रॅकेट मध्ये वगैरे झालं ते संपला. आता हा राहिला पूर्ण. तर आपण हा पूर्ण तिकडे मांडू म्हणजे जागा नाही हो, पण तुम्हाला सांगतो त्याच्या खाली देतो. ठीक आहे. तर हा काय निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू. हा काय व्ही बे व्ही कोणत्या याचा आहे आरचा आहे ना, तर मग याला काय आहे क्यू ना. हा आपण करून हा असा. ठीक आहे. आता काय येईल ते आपण टेबल लिहून का ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ते लिहून आता. ठीक आहे. तर काय येईल ट्रू ट्रू म्हणजे टी टी एफ एफ. ठीक आहे. आणि याच्यात काय येईल क्यू मध्ये टी एफ टी एफ. ठीक आहे. आपण जोडून घेऊ. ठीक आहे. काय म्हणते काय पाहू सांगा आता कसं आहे कसं आहे. ठीक आहे. आता सांगा बे पोट्यो निगेशनचं साइन आहे तर काय येईल सांगा बरं. पी चा काढायचा आहे. मी नंबर लिहून देतो म्हणजे तुम्हाला समजणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा. ठीक आहे. आता पोट्यो सांगा बे हा निगेशन पी आहे. पी ला का करायला लागेल निगेशन दिसल्याबरोबर साइन चेंज करायला लागेल ना. मग याचा काय होईल टी चा काय होईल इथं एफ होणार ना. तर अजून टी आहे एफ होणार ना. आता एफ आहे तर काय होणार याचा टी. हा एफ आहे त्याचा काय होणार टी. समजला का एवढा. आता हे निगेशन क्यू आहे याचा करायचा आहे क्यूचा म्हणजे 2 नंबर रोचा करायचा आहे. ठीक आहे. 2 कॉलम. ठीक आहे. याचा काय करायचा क्यू दिसतं तर निगेशन म्हणजे साइन चेंज डायरेक्ट. टी दिसतं ते येतं एफ होईल. येतं एफ दिसतं ते येते टी होईल. अजून येते टी दिसतं येते एफ होईल. येते एफ आहे येते टी होईल. एवढा समजला. आता पाहून हा वाला काढायचा निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू म्हणजे अँड चा दिलाय. अँड मध्ये कोणती प्रॉपर्टी सांगतो होतो तुम्हाला जसा उलटा बी दिसला असा दिसला उलटा बी तर प्रॉपर्टी कोणती सांगलो होतो लवकर खोकला कोणती सांगलो होतो प्रॉपर्टी जे टी टी दिसला ते टी बाकी पुरे फॉल्स. आता पहा हे वाली घ्यायचं तिसरा आणि चौथा कॉलम घ्यायचा याच्यामध्ये. हे सोडा आता हे सोडा याचं काही काम नाही. आपण निगेशन वाला पाहिलं निगेशनचा काढला ना आपण. येथे निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू आहे ना. तर मग याचा आन्सर काढायचा आहे ना आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये कंडिशन कोणती आहे उलटा बी मध्ये जिथं टी टी दिसलं तर टी बाकी पुरे फॉल्स. आता काय होईल सांगा एफ एफ का होईल. अबे ट्रू होईल का फॉल्स होईल. अबे फॉल्स नाही होईल का टी मी या कंडिशन टी टी फक्त टी सांगलो म्हणजे एफ एफ का होईल फॉल्स. आता एफ टी दिसत आहे त्या कंडिशन मध्ये एफ टी लागते. अबे फॉल्स होणार ना तो ही. आता टी एफ दिसत आहे तो का ट्रू होणार आहे का. अबे तोही फॉल्स होईल ना. या कंडिशन मध्ये काय सांगलो होतं टी टी दिसला ते ट्रू बाकी पुरे फॉल्स. आता पहा इथे टी दिसत आहे आणि इथे टी दिसत आहे. हा का होणार आहे रे बट ट्रू होईल ना. बरोबर आहे ना. हा ट्रू लिहू आपण ट्रू लिहिलो टी. आता जाऊन सांगायचं याच्यावर हा झाला. याला आपण फक्त या कंडिशनने फक्त निगेशनचं साइन लावून म्हणजे नॉटचा चिन्ह लावून. नॉट म्हणजे कसा असं 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 यस स्टेरसा आहे स्टेरसा असा असा स्टेरसा कसा हा असं स्टेरसा यस. मग काय होणार आहे याने फक्त निगेशनचा म्हणजे साइन चेंज करायचा आहे. याने साइन चेंज केल्यावर काय होईल एफ चा काय होईल ट्रू होणार आहे ना. एफ चा काय होईल ट्रू एफ चा काय होईल ट्रू. आता इथे टी आहे तर मग टी चा काय होईल फॉल्स. एवढा झाला समजला. आता तुम्हाला हे कंडिशन काढायचे आहे. काय म्हणते निगेशन ब्रॅकेट ऑफ निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट क्लोज कंजक्शन क्यू म्हणजे आता का काढायचं आपल्याला व्ही काढायचा आहे. व्ही म्हणजे आर काढायचा आहे. आरच्या कंडिशन मध्ये काय सांगलो होतो एफ एफ दिसला रे दिसला ते ती फलकवाचा एफ बाकी पुरे ट्रू. जिथे तुम्हाला एफ एफ दिसला ते तो फलकवाचा फॉल्स म्हणजे एफ बाकी पुरे ट्रू म्हणजे टी. आता पहा कंडिशन कोणती आहे कंडिशन हे वाली म्हणजे कॉलम 5 आणि कॉलम 2 कॉलम 5 ना कॉलम 2. ठीक आहे. कॉलम 6 आणि कॉलम 2 तेव्हा हवाला काढायचा म्हणजे हवाला पुरा आन्सर काढायचा आता आपल्याला हवाला आन्सर. ठीक आहे. मग का होणार आहे
इथं टी दिसत आहे आणि येथे टी दिसत आहे, काय बे मोठे अबे सांगा ना, काय होईल? टी टी दिसत तर काय होईल या कंडिशन मध्ये? डिंजक्शन कंडिशन मध्ये व्ही व्ही बे व्ही, अबे आर वाले ती काय होणार आहे? अबे टी टी ट्रूच होणार आहे ना या कंडिशन मध्ये. एफ एफ राहिलं तर फॉल्स होते फक्त, बाकी पुरे ट्रू होते. म्हणजे टी टी राहिलं तर काय होणार आहे? ट्रूच होणार आहे. ठीक आहे. आता येथे एफ येथे टी दिसत आहे, येथे एफ दिसत आहे. याच्यात एक गलती करा नको कुठे हो. येथे असं दिलाय ना तर पहिलं क्यू घ्या आणि मग निगेशन आम्हाला हा ब्रॅकेट वाला घ्या. असं नाही चाललं, पहिले जो दिलाय तो घ्यायचा आणि मग नंतर राहायचा. त्या प्रॉपर्टी नुसार चालायचं, त्या एक्झाम्पल नुसार कोणता दिलाय कोणता रो ना बरोबर. ठीक आहे. तर हा मग काय टी 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 झाला. आता टी नाही ती एफ आहे तर मग काय होणार आहे? अबे ट्रूच तर होणार आहे. ठीक आहे. आता येते टी आणि येते टी दिसत आहे. अबे टी टी दिसत आहे अजून तर काय होणार आहे? अबे ट्रूच होणार आहे ना. ठीक आहे. आता पहा येते एफ दिसत आहे आणि येते एफ दिसत आहे. आता कोणती कंडिशन सांगा बरं? आता येते एफ आपण काय म्हणलो होतो नसा व्ही राहिला तर ती कोणती कंडिशन लागते? येते एफ दिसल्या येते बारा का फाल्स, बाकी पुरे पालकवाचा ट्रू. याचं सांगा एफ दिसल्यावर काय करायचं आहे? अबे फॉल्स होईल ना, एफच होणार आहे ना. असं सोडवा लागते स्टेप बाय स्टेप. पहिलं क्यू पी काढायचा मग क्यू काढायचा. चांगले मार्क आहे माझे. ते निगेशन क्यू दिसतंय म्हणजे नॉटचे लागले, नॉटचे काढून घ्यायचा. मग एक एक ब्रॅकेट सोडत जायचं, एक एक ब्रॅकेट. हा एक ब्रॅकेट सोडवायचा पहिले, मग निगेशनचा सोडवायचा, निगेशन टाकायचा, मग पूर्ण ब्रॅकेट सोडवायचा. म्हणजे आपला आन्सर निघते. समजला का पुढे? स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. आपण सांगूचा एक्झाम्पल बघूया. दुसरी प्रॉपर्टी पण म्हणजे दुसरी कंडिशन पण याच्यामधले. ठीक आहे. आपण पाहूया दुसऱ्या टाइप मधला एक्झाम्पल म्हणजे 3 स्टेटमेंट वाला पण. कोणता? 3 स्टेटमेंट वाला. तुम्हाला सांगितलं नव्हतं, आता 2 स्टेटमेंट झाले, आता तिसरं स्टेटमेंट वाला पण म्हणजे 3 आले वाले 3. अबे एवढा इझी आहे, काहीच नाही. फक्त लक्षात ठेवायचा पी क्यू आर दिसला, पी मध्ये कोणती प्रॉपर्टी येते, क्यू मध्ये कोणती येते ना आर मध्ये कोणती येते. पी राहिला तर 4 टी 4 एफ, क्यू राहिला 2 टी 2 एफ 2 टी 2 एफ आणि आर राहिला तर टी एफ टी एफ टी एफ टी एफ. समजून जा एवढा. मी काढून देणार आहोत टेबल, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण एक्झाम्पल बनवणार, लिहितो मी एक्झाम्पल. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणते माहिती आहे काय? एक्झाम्पल पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर हा ब्रॅकेट क्लोज. एक एक ब्रॅकेट बरोबर सॉल्व करत जायचं. एक एक जास्ती हावर टाकायचं नाही, नाही तर साला हा झाला तर पुराच करतो बाबा म्हणून. अबे चुकल ना म्हणून पहिले हा झाला एक एक पी क्यू आर लिहिला, मग हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, हा ब्रॅकेट लिहायचा, तो ब्रॅकेट लिहायचा, तो असा लिहायला. समजला का? मग बाकीचा जो आहे तो पाहू. ठीक आहे. हा झाला एवढा. मग याच्यानंतर काय म्हणते? निगेशन आर डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू. हा आपल्याकडे आहे एक्झाम्पल. ठीक आहे. तर याला काय म्हणते आता? ट्रूथ टेबल काढून आपण. ठीक आहे. आता मोठा निघते बे मोठ्या 8 आहे, 8 लिहावं लागते. हा पी, हा क्यू, हा आर झाले. हे 3 मेन आहे आता याच्यामध्ये, कारण 3 स्टेटमेंट दिसत आहे आपल्याला. 2 नाही दिसत आहे बरं, 3 दिसत आहे. लक्षात ठेवा मोठ्या. हे झालं लिहून. पहिले याचं लिहून घेऊन आपण. ठीक आहे. याचं टेबल लिहून घेऊ पहिले. ठीक आहे. हा म्हणजे पाहून थांबा. हे 3 लिहिलं मेन. याच्यामध्ये आता पहिलं एक एक लिहायचं. हा का होणार आहे? मग त्याचे निगेशन दिसतंय का कुठे पाहून घ्या पहिले. निगेशन दिसतंय का? आपलं दिसतंय ना आर मध्ये, तर मग निगेशन आर करून टाकायचं पहिले. पी चं दिसतंय का? तुला दिसतंय का? नाही ना. हा झाला क्लोज. आता एक एक जाऊन हा ब्रॅकेट पहिले लहान ब्रॅकेट, मोठ्या ब्रॅकेट मधला पहिले लहान ब्रॅकेट सोडवायचा. हा काय होणार आहे? पी कंजंक्शन क्यू. हा खतम. हा झाला एवढा. मग हा पूर्ण घ्यायचा. त्याच्यामध्ये दुसऱ्या ब्रॅकेट अजून कोणता दिसतंय का? नाही ना. आपण पूर्ण घेऊन जायचं. घ्यायचा. काय होणार आहे? पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर. खतम. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण हे ती सेम आणि हे ती सेम आहे. मग हा डबल डबल लिहिणार आहोत का? नाही ना. एक वेळा लिहून झाला समजते त्यातून. तोही काढायचा आहे, हाही काढायचा आहे. एकाच वेळा लिहायला लागते. काय 2 वेळा लिहायला लागते? जर या जागी असायचा इथं पहिलं क्यू असतं, इथं पी असता, मग डबल लिहायला लागेल. आता काही डबल लिहायची जरूरत नाही म्हणा, कारण आपण इथं पहिले लिहिलंच नावा पी टी कंजंक्शन क्यू, त्याच्यामुळे डबल लिहायची जरूरत नाही. आता कोण हा झाला. मग आता हा पूर्ण ब्रॅकेट मध्ये टाकू. हा ऑलरेडी लिहिला आहे बरं. मोठ्या लक्षात ठेवा, तो ऑलरेडी लिहिलाय म्हणून मी डबल लिहत नाही. आता साला या ब्रॅकेट मध्ये आणि त्या ब्रॅकेट मध्ये तर डबल लिहत तसं नाही. अबे काही ना होत लिहिला तर पण
तुम्हालाच तर वेळ जाते, टाइम पुरला पाहिजेत ना, होते बरोबर असते एकच लिहायचं. ठीक आहे. मग हा काय होणार आहे, निगेशन आर डिंजंक्शन पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे. हा झाला एवढा. आता पहा पुरा संपले दोन्ही इकडले, तर आता हा लिहायचा पुरा, हा पूर्ण लिहा लागतो. ठीक आहे. हा पुरा लिहा लागतो. आपल्याला जागा ना आपण खाली लिहू, आपण टेन्शन नाही, आपला बोर्ड कसा लहान आहे ना. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण लिहू. ठीक आहे. तर काय होणार आहे याच्यामध्ये, थोडासा मोठा काढतो ते आता, पहिले रेस काढतो आपण. मग काय होणार आहे याच्यामध्ये, पी कंजंक्शन क्यू डिंजंक्शन आर. ठीक आहे. हा झाला ब्रॅकेट क्लोज. हा दिलाय बरं याच्यामध्ये, हवा लक्षात ठेवा, हा दिलाय. ठीक आहे. हा होणार आहे निगेशन आर कंजंक्शन पी डिंजंक्शन पी इंजेक्शन क्यू. ठीक आहे. हा झाला ना तो. याच्यात लक्ष ठेवा, हा काय होणार आहे, टी 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 टी. 4 वेळा टी आले. स्टेटमेंट 3 आहे, पहिले सांगितलं होतं प्रॉपर्टी नुसार. आपला एक फॉर्म्युला आहे, टू टू दी पॉवर n म्हणजे 3. n इक्वल 3 स्टेटमेंट आल्यावर यांच्या जागी का पुट कराल बे, सांग का पुट करशील, 3 पुट करशील ना यांच्या जागी. मग काय होईल, 2 टू दी पॉवर 3 म्हणजे 8 होईल ना. हा 8 होणार ना. अबे 8 होईल का नाही, आपली ऑब्वियसली पॉवर आता 8 येत का नाही, पॉवर आता हे 4 झाले, कारण इथे 3 स्टेटमेंट आहेत. हे 4 झाले टी टी टी. आता 1 f 2 f 3 f आणि 4 f. हे झाले 8. पहिले 4 टी लिहायचं, मग नंतर 4 f लिहायचा, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय म्हणते, 2 टी 2 f लिहायचा जायचा. कसा, हा टी हा f हा f अजून टी हा अजून टी हा f आणि हा f. झाला. याच्यामध्ये आर मध्ये कसा करायचा, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. कसा, टी एफ टी लिहू ना, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. समजला का कसा लिहिलं, हे 3 मेन स्टेटमेंट कसे लिहिलं समजला का. याच्यावर काय ते राहत ना, किती मोठे राहत ना, आपल्याला का असंच करायचं आहे. टी टी 4 वेळा लिहायचा, मग इथे 2 वेळा येते 1 वेळा. समजला का तुम्हाला, फक्त तसंच करायचं आहे. आता निगेशन करायचं याचा अर्थ, पण ते याचा काढायचा. आता नंबर लिहून कसा काय, जागा नाही तरी लिहितो घ्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8वा मेन. ठीक आहे. हा झाला आपला आर चा प्रॉब्लेम. निगेशन आर करायचा म्हणजे काय होईल, साइन चेंज होईल फक्त. साइन अबे टी राहिला टी एफ एफ राहिला टी, मग पटापट करून घेऊ आपण. याच्यात हा टी आहे तर एफ होईल, एफ आहे तर टी होईल, टी आहे तर एफ होईल, एफ आहे तर टी होईल, टी आहे तर एफ होईल, एफ आहे तर टी होईल, टी आहे तर एफ होईल, एफ आहे तर टी होईल. ठीक आहे. समजला मोठ्या एवढा. आता हा लिहून आपण काय दिलाय, उलटा बी सांगलं होतं, आठवते का मी प्रॉपर्टी कोणाला सांगा नको, कोणती प्रॉपर्टी हो, उलटा बी वाली कोणती प्रॉपर्टी हो. अबे तिसरी प्रॉपर्टी हो ना, अँड वाली. पोट्या अँड वाली काय सांगलं होतं प्रॉपर्टी, जेथी तुम्हाला टी टी दिसला हलकवाचा टी बाकी पुरे फॉल्स. कोणती, जेथी तुम्हाला टी टी दिसला तिथं टी बाकी पुरे फॉल्स. तर मग आता याच सांगा, हा वाला पहिला दुसरा कॉलम घ्यायचा, हा वाला ना हा वाला टी 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 आहे का होणार. अबे ट्रूज होईल, टी 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 आहे का होणार. अबे ट्रूज होईल आहे, टी टी दिसते आपल्याला. हा आता आला बघ टी एफ, टी एफ का होणार आहे, अबे फॉल्स होईल ना. कंडिशन का सांगितलं, असं राहिला टी टी राहिले तर टी बाकी पुरे फॉल्स, म्हणजे टी एफ आहे तर फॉल्स होईल. ठीक आहे. मग याच्यात येतात 3 अजून टी एफ आहे, अबे एफ होईल, टी एफ दिसत आहे, एफ टी दिसत आहे, एफ टी दिसत आहे फॉल्सच होईल. अजून एफ टी दिसत आहे, अबे फॉल्सच होईल. अजून एफ एफ दिसत आहे, एफ एफ कोणत्या प्रॉपर्टी मध्ये सांगलं होतं फॉल्स राहील, ते ऑर वाली प्रॉपर्टी आहे, अँड वाली हो, म्हणून म्हणता अँड वाली मध्ये काय टी टी राहिलं तर टी येते बाकी पुरे फॉल्स, म्हणजे एफ एफ राहिलं तरी काय होणार आहे, फॉल्सच होणार आहे. अजून एफ एफ दिसतंय तर काय होईल, फॉल्सच होईल ना. झालं एवढा. आता का म्हणते याचा पहा, आता हा वाला काढायचा ब्रॅकेट ऑफ, का म्हणते ब्रॅकेट ऑफ पी कंजंक्शन क्यू ब्रॅकेट क्लोज डिंजंक्शन आर. म्हणजे कॉलम कोणते दिले सांगा, कॉलम 5 आणि कॉलम 3. बरोबर लक्ष द्यायचे, निगेशन नाही बरं, नाही निगेशन वाला 4थ्या कॉलम मध्ये आहे, नाही सारा तुम्ही 4थ्या वाला घ्या. हा आर दिसता इथे, आर दिसताय इथे, आर दिसताय, तसा नाही जमत.
बरोबर पाहायला लागते कोणती ती कोणता निगेशन साईड आहे बरं. समजलं का कोणती आहे म्हणून काय येईल कोणता कॉलम येईल 5वा कॉलम आणि काय 3रा कॉलम. आता पहा तुम्ही काय म्हणते असा बी दिसतंय तर बी मध्ये प्रॉपर्टी का सांगलं होतं तुम्हाला असा बी दिसल्यावर. अबे इकडे लक्ष दे इकडं बी दिसल्यावर का सांगत होतो अबे जिथे यप राहिला असेच करता जिथे यप राहिला तो यप बाकी पुरे ट्रू. मग याच्यामध्ये कंडिशन लक्ष द्या आता काय म्हणते 5वा कॉलम तर 3रा कॉलम पहा टी अबे ट्रूच होईल ना फक्त याच्या कंडिशन काय म्हणतो यप राहिला तर येथे लिहून ठेवतो साईडला तोपर्यंत चालेल का तुम्हाला मग समज तरी या कंडिशन मध्ये अशा कंडिशन मध्ये हे हा दिसतंय अशा कंडिशन मध्ये तर फक्त यप राहिला तर यप होईल बाकी पुरे ट्रू. तर मग आता सांगावे हा टी आहे ना हा टी आहे काय होणार आहे अबे ट्रूच तो होईल बे. ठीक आहे असा होणार आहे. ठीक आहे असं आपण खेळत होतो पण लहानपणी उठूक सापडला अबे सापटवाचा नाही असा टी ठेवायचा असा टी. ठीक आहे मग काय होईल हा टी. आता टी आणि यप दिसतंय अबे कुठे नव्हता पहिलं असा जा असे नको जा इथे का दिलाय पहिलं ब्रॅकेट दिलाय ना मग आर दिलाय म्हणून इकडून इकडे जायचं आहे नाही तर सगळं तुम्ही आर आहे पण वाचलं ना का होते सेम असते ते. अबे तसं नाही चाललं मोठे व्हा कारण इकडं साईन चेंज राहते म्हणून इकडून इकडे यायचा जो राहिला पाहिजे तो घ्यायचा. एवढा इझी आहे ह्या एवढा इझी चॅप्टर आहे हातातले मार्ग आहेत पुऱ्या हातातले. ठीक आहे तर मग काय होणार आहे याचा येथे की नाही एफ दिसतात अबे टीच होणार आहे तेव्हा प्रॉपर्टी आपण याच्यामधली का सांगितलं होतं. ठीक आहे येथे एफ आणि येथे टी अबे अजून टी होणार आहे. हा आता लक्ष द्या येथे एफ आहे आणि येथे एफ आहे ते हे प्रॉपर्टी का होणार आहे फॉल्स होणार आहे ना मग इथे का लिहून फॉल्स. ठीक आहे आता हे वाली प्रॉपर्टी येथे एफ दिसते आणि येथे ट्रू दिसत आहे येथे एफ नाही टी अबे टी होईल. मी कंडिशन का सांगितलं याच्यामध्ये असा बी दिसला एफ राहिला तर फॉल्स बाकी पुरे ट्रू म्हणजे हे काय होणार आहे येथे एफ येथे टी आहे मग ट्रूस. आता पहा कुठे हो येथे एफ आणि येथे एफ आहे येथे एफ दिसत आणि येथे एफ दिसत तर मग काय होईल टी होईल का टी होईल अबे फॉल्स होईल फॉल्स एफ दिसल्यावर. ठीक आहे आता येथे एफ दिसत आहे आणि येथे टी दिसत आहे मग का करशील कुठे येथे एफ दिसत आणि येथे टी दिसत आहे का होईल अबे ट्रूच होईल ना. या कंडिशन मध्ये एफ वाली एफ मारायचा म्हणलं बाकी पुरे ट्रू म्हणून ट्रू. आता इथे एफ दिसतंय का मारशील अबे फॉल्स मारशील ना एफ दिसल्यावर. समजला का एवढा. आता सामोरचा पण काम म्हणते. ठीक आहे सामोरचा काम म्हणते सामोरचा म्हणते निगेशन वाला घ्यायचा याच्यात पहिले. आता पहिले निगेशन आर घ्यायचा नंतर मग ब्रॅकेट घ्यायचा हा वाला 5व्या वालांचा म्हणजे ई कंजंक्शन क्यू वाला. समजला का तुम्हाला म्हणजे पहिले आर घ्यायचा कॉलम 4 घ्यायचा ना मग नंतर कॉलम 5 घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये असाच दिलाय बरं हेच प्रॉपर्टी दिली आहे एफ वाली काय होते बे फॉल्सच होते ना तेच दिली आहे. तर मग काय होणार आहे एफ टी ट्रूच होणार आहे टी ट्रूच होणार आहे. अब इथे एफ दिसत आहे मग काय होईल फॉल्स. ठीक आहे इथे टी एफ दिसत आहे ट्रूच होणार आहे. आता इथे एफ दिसत आहे हवा आता इथे एफ दिसत आहे हवा दिसतंय का तुम्हाला एफ तर काय होणार आहे फॉल्स. आता इथं का दिसतं अजून तुम्हाला टी एफ दिसतंय का तर काय होईल ट्रू होईल ना बे. ठीक आहे आता का दिसतंय अजून का दिसतंय 1 आणि 2 दिसतंय का हे दिसतंय का एफ येथे एफ आहे आणि येथे एफ आहे तर काय होईल मग फॉल्स. एफ वाली कंडिशन लिहून सांगा तुम्हाला लिहूनच द्यायला लागते का रे एफ इज इक्वल टू एफ जिथे एफ दिसला इथे एफच मारायचा बाकी पुरे ट्रू सांगितलं होतं पहिलेच तुम्हाला. ठीक आहे म्हणजे काय होणार आहे हा एफ आता टी एफ दिसताय बे काय होईल ट्रू होईल ना टी एफ दिसताय का हा झाला एवढा. आता मेन कंडिशन आहे हा इम्पॉर्टंट आहे
ज्याच्यामध्ये का निघते व्हॅल्यू आपण बघा कसा या दोन व्हॅल्यू घ्यायची आहे हा वाला आणि हा वाला आणि याच्यामध्ये कोणता साइन आहे असा वाला साइन आहे उलटा v आता उलटा v ची प्रॉपर्टी काय सांगा उलट्या v ची प्रॉपर्टी काय जिथं tt राहिला तो ट्रू बाकी पुरे फॉल्स आता कोण सोडून का निघते आन्सर टीटी आहे टीटी राहिल्यावर का होईल सांगणं कुठे टीटी राहिल्यावर का होईल ट्रू होईल ना असा वाला आहे सांगलं तर असा वाला आता टीटी राहिल्यावर टी याचा अजून टीटी आहे ट्रू होईल इथे टीएफ दिसतंय तर फॉल्स होईल टीएफ राहिला तर फॉल्स फक्त या कंडिशन मध्ये टीटी राहिला तर टी ठीक आहे आता इथे एफ टी दिसतंय तर अजून फॉल्स होईल इथे टीएफ दिसतंय तर फॉल्स होईल इथे एफ टी दिसतंय तर फॉल्स होईल इथे टीएफ दिसतंय तर फॉल्स होईल आणि इथे एफ टी दिसतंय तर काय होईल फॉल्स होईल म्हणजे तुमचा आन्सर काय निघणार आहे टीटी पुढे मग एफ हा झाला तुमचा आन्सर बाबे हे वाली मेन प्रॉपर्टी आम्हाला एक्झाम्पल घेतो का टीटी एफ 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 तुम्ही कसे सोडवा मग असे दोन स्टेटमेंट सोडवलं होतं फक्त 4 आले होते म्हणजे टीटी एफ एफ याला 3 कॉलमचा घेतलं तर काय होणार आहे टीटी टीटी एफ 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 टीटी एफ एफ टीटी एफ एफ टीएफ 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 ठीक आहे म्हणजे आपला कॉलम म्हणजे केस प्रॉपर्टी तुम्हाला काय सांगितलं ते 5 प्रॉपर्टी लक्षात राहिली हा येते किती हा एवढाच आहे तो मोठा राहू दे किती लंबा असं लंबा फेकू द्या ना तरी तुम्हाला सॉल्व करता येते फक्त तुम्हाला काय सांगितलं 5 प्रॉपर्टी लक्षात ठेवायचे म्हणून म्हणलं पहिल्या पेजवर लिहून ठेवा ते म्हणजे थोडंसं हलकासा पाहिला याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये तसं आहे तर हा असा होते तसा होते ठीक आहे चला लिहून घ्या याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आपण सामोरचं बघून आता ठीक आहे आता पुढच्या आपला जो पार्ट वाला झाला कोणता स्टेटमेंट वाला झाला आता याच्यातला दुसरा पार्ट कोण म्हणजे इक्विव्हॅलन्स म्हणजे असा जर तुम्हाला चिन्ह दिसला असा त्याच्या दोघांच्या मध्ये हा इकडे एक एक्झाम्पल राहिला आणि इकडे एक ठीक आहे तर पहिलीचा प्रश्न कसा होता की असा राहिला होता किंवा असा राहिला होता किंवा असा राहिला होता किंवा असा राहिला होता तर का सांगितलं होतं याच्यामध्ये काय याच्यामध्ये असं सांगितलं होतं हे नाही आता याच्यामध्ये हे वाले नाही मधात असा दिसला इकडे एक दिसला इकडे एक दिसला इकडे असा दिसला ब्रॅकेट याच्या मधात तुम्हाला असं 3 रेषा दिसले तर तुम्हाला काय करायचं हा वाला एक टेबल राहील ना हा वाला एक टेबल राहील असा म्हणजे याचे दोन्ही व्हॅल्यू का नाही सेम आले पाहिजे जसं इथे टी आला तर इथे टी येथे एफ आला तर येथे टी एफ येथे एफ आला तर येथे एफ येथे टी आला तर येथे टी असा दिसला पाहिजे म्हणजे सेम म्हणजे इक्विव्हॅलन्स दिसला पाहिजे दोन्ही स्टेटमेंट इक्विव्हॅलन्स तर आता आपण समोरचं पाहणार आहोत का होते काय नाही याच्यामध्ये ट्रूथ टेबल याचा इक्विव्हॅलन्सचा ठीक आहे तर आता का म्हणते पाहूया थांबा एक्झाम्पल पासून डायरेक्ट एक्झाम्पल कारण तुम्हाला प्रॉपर्टी माहित असेल ऑलरेडी ठीक आहे डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन आपण कोणता एक्झाम्पल नंबर 1 काय म्हणते याच्यात P कंजंक्शन Q हा वाला दिसला पाहिजे रे मोठ्या हो दिसला का याच्यात हा वाला येते ठीक आहे मग का म्हणते P इम्प्लिकेशन निगेशन ऑफ Q याच्यात मोठ्या काय करायचं नाही सेमच करायचं आहे ट्रूथ टेबल सारखाच काढायचा आहे फक्त याच्यात जे हाय एक टेबल जसं आपण कॉलम नंबर 1 नंबर देतो नंबर तोच नंबर 5 आहे इथं ज्या नंबरवर हा दिसला आणि ज्या नंबरवर हा दिसला ते पाहून घ्यायचे ते कॉलम बरोबर आहे का याची साइन टीटी आहे का एफ एफ आहे का पाहून घ्यायचा जर आला दिस इज अ इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट म्हणजे आपण नंबर देऊ कॉलम दिस कॉलम अँड दिस कॉलम इज अ इक्विव्हॅलन्स ठीक आहे आता समोर पाहूनच एक्झाम्पल ठीक आहे आता याला आपण ट्रूथ टेबल बनवतो P हा Q दोन आपले मेन वाले आता आपण एक पाहू पाहिजे निगेशन Q आहे बरं मग पहिले निगेशन काढून टाकू आपण निगेशन Q म्हणजे इजी जाते आपण इकडे काय लिहू आपल्याला इजी जाईल ना हे काढून घेतल्याबरोबर आपल्याला इजी जाईल म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व करून आता हा ब्रॅकेट सॉल्व करून म्हणजे काय होईल P कंजंक्शन Q हा एक झाला आणि हा घेऊन आता आपण P इम्प्लिकेशन निगेशन ऑफ Q ठीक आहे ठीक आहे कारण कुठे हो याच्यात काय येईल मग टी टी एफ एफ टी एफ टी एफ हा तर आपला रोजच आहे टी एफ टी टी वाला टी टी वाला टी टी वाला
तो ही रोजचाच आहे. आता आपण निगेशन हा याचा साइन काय सांगा लवकर लवकर. टी चा काय होईल एफ, एफ चा काय होईल टी, टी चा काय होईल एफ, एफ चा काय होईल टी. आता खरी कंडिशन याच्यामध्ये एक्झाम्पल पहा. आता हे दोन काढल्यावर याच्या खाली एक स्टेटमेंट म्हणजे नोट लिहायला लागते, नोट म्हणून लिहायला लागते. त्याच्यावर एक मार्क करायचे बरं. तो जर नाही लिहिला तर मग काय करायचं आहे, कारण याच्यामध्ये काय करायला लागते, जो ट्रूथ टेबल राहते, जो ट्रूथ टेबल राहते हा इक्विव्हॅलन्स आहे का दाखवायचा आहे. का करायचं आहे, इक्विव्हॅलन्स आहे का दाखवायचा आहे. ठीक आहे, म्हणून आपण पाहूया समजा. ठीक आहे, जो ट्रूथ टेबल आहे तो इक्विव्हॅलन्स आहे का नाही सांगा. तर हा काय पी कंजंक्शन असा बे का सांगितलं सरायला, तर टी टी राहिला तर टी, बाकी पुरे फॉल्स. तर मग आता पाहून घ्या हा वाला टी टी दिसते पहिले जिथे, हा पटकन मारून घ्यायचा दिसल्या बरोबर. इथं जिथं टी टी दिसत आहे टी मारून घ्यायचा. टी एफ दिसत आहे, टी एफ करायला फॉल्स. एफ टी दिसत आहे करायला फॉल्स. एफ एफ दिसत आहे फॉल्स. तुम्हाला कंडिशन का सांगितलं होतं, असा दिसला 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 म्हणजे हा अँडचा, म्हणजे अँड मध्ये टी टी राहिला तर ट्रू म्हणजे टी, बाकी पुरे फॉल्स. कळलं का बे, समजला का, समजला का. आता आपण समोर आपण आता याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, कॉलम नंबर घेऊन हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. ठीक आहे. आता का म्हणते हा ना हा घ्यायचा, असा दिसतंय असं साला, असा असा दिसतंय असा. याच्यामध्ये काय सांगितलं, असं बारा रुपये सीधा चालला, असा चालला, असा 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 चालला असा, म्हणजे कोणा असं कोणत्या पोरीला मारताय का कांदा, एका पोराचा ब्रेकअप झालं कसं मारते, असं असं दिसल्याबरोबर एक मार्क्स होते असं. मग याच्यामध्ये काय कंडिशनवर आहे, टी पहिलं नंतर य का होईल, टी पहिलं नंतर य म्हणजे ट्रू, बाकी पुरे फॉल्स. समजला का बोलते, कळला का बे, समजलं ना. तर मग याच्यामध्ये पाहूया आपण काय म्हणते, टी एफ आवाज पाय पाय बरं पाय बरोबर पाय पी निगेशन की पाय बरं आवाला घ्यायचा आहे आणि आवाला घ्यायचा आहे. तर का होईल याच्यामध्ये, मग का होईल बे, टी 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 एफ टी 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 एफ 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 आणि एफ टी. पाय बरं इथे पहिले एफ आहे, नाही तर मग इथे नंतर आहे म्हणून मारून द्या, तसं नाही तर मग फॉल्स. झाले का बे, दिसते का तुम्हाला, दिसते का टी एफ 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 टी एफ 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 आले का इक्विव्हॅलन्स. तर मग आपण काय लिहिणार आहोत स्टेटमेंट, स्टेटमेंट का लिहिणार आहोत सांगा ना. कॉलम तर पोट्टे हो पावे, आपला साला ती गडबड झाली होती. याच्यामध्ये असं नाही पाहिजे. आपली कंडिशन काय होती, इथं पहिलं टी नंतर एफ राहिला तर फॉल होते, बाकी पुरे ट्रू होते. तर आपण का केलं होतं, साला सांगता का तुम्ही पोट्टे हो, मी तुमची मजाच घ्यायसाठी पाहिजे होतो, का करता का नाही. हा म्हणजे तिथं तुम्हाला दिला हा साला आपल्या इकडचं आला ना, इकडचं आपण चाललो ना, झाला झाला सर आला आमचा कॉलम, कॉलम 4 आणि कॉलम 5 इक्विव्हॅलन्स आला. अबे पोट्टे, इक्विव्हॅलन्स म्हणजे इक्विव्हॅलन्स नाही येऊ शकत, आयडेंटिकल पण येऊ शकते, म्हणजे अलग अलग सुद्धा येऊ शकते. मी तुम्हाला घुमवलं. हा हा बापू, आता टी एफ म्हणजे हा ट्रू होते, हा काय होते टी एफ म्हणजे फॉल्स नाही हो, ट्रू होते आणि बाकी पुरे फॉल्स होते. तुम्ही काय करा, हो सर बरोबर आहे, अभ्यासच नाही करा ना पोट्ट्या, कसं नाहीये. हा हा मास्टर म्हणे झाला का म्हणे, मास्टर आपला दिसतंय हा पी आणि निगेशन क्यूरीचा टी एफ, मास्टरना म्हणे टी एफ ट्रू होते म्हणून ट्रू लिहिलं, बरोबर इथे ट्रू आहे म्हणजे आपण कॉलम बरोबर आला. अबे पोट्ट्या थोडासा डोका चालवा ना बे, टी एफ का होणार आहे, इथे फॉल्स होते बाकी ट्रू होते. ठीक आहे का, मग काय करू आपण इथे असं घेऊ का. अबे लाटा खाल साल्यावर 1 मार्क जाईल याच्यात, असं दिसत 1 मार्क का पुरच काढते चेक करणारा बोर्डवाला. मग काय करायला ती कंडिशन आपली काय, टी एफ इज इक्वल टू एफ बाकी पुरे ट्रू, कारण बाणाचा टोक दिलाय. तर मग काय होणार आहे याच्यात, टी एफ दिलाय हा फॉल्स होईल, टी टी दिलाय हा ट्रू होईल, एफ एफ दिलाय हा पण ट्रू होईल,
आणि एफ टी दिलाय. पाय बरं, नंतर एफ नाही दिलाय, पहिले एफ दिलाय म्हणून त्याच्यामुळे ट्रू होईल. हा झाले 2. यात तुम्हाला इक्विव्हॅलेंस दिसतंय का रे? हा सारखा सारखा दिसतंय का? नाही, हा आयडेंटिकल दिसतंय. म्हणजे का होणार आहे? कॉलम 4 and 5 आर आयडेंटिकल. ठीक आहे, काय लिहा इथं? जागा नाही, इथे लिहितो लहानशी. ठीक आहे, इथं वरती लिहितो, वरती एवढी जागा दिसतंय ना, तो वरती लिहितो मी. काय होणार आहे? कॉलम 4 and 5 हवा. कॉलम 4 and 5. ठीक आहे, 4 आणि 5 काय? आयडेंटिफाय. आणि याचा हा लिहायचा आपला एक्झाम्पल. म्हणजे काय लिहायला लागेल? पी कंजंक्शन क्यू. 1 2 3 रेषा मारायला लागते बापू. पा तिथे असं नाही, असं नाही, 3 रेषा मला मारायला लागते. ठीक आहे, पी कंजंक्शन. समजला ना पोट्ट्या? इक्विव्हॅलेंस वाला टाइप समजला ना? तेच पाहिजे फक्त. कॉलम 4 आणि कॉलम 5 आहे. ठीक आहे, आज आला तुमचा. लवकर पटकन लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहायचं नसेल स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण सांगू शकूया. ठीक आहे, पोट्ट्या समजला का रे? हा अलग वाला समजला का? इक्विव्हॅलेंस वाला तो पहिला स्टेटमेंट वर झाला. आता हा जो घेतलो होतो तो इक्विव्हॅलेंस होता. काढता येईल असा? काढता येईल का? फक्त जो कॉलम आहे ते सेम आहे का? आयडेंटिफाय काढता आला पाहिजे. समजला का? तुम्हाला होमवर्क देतो त्याच्यावरचा. आता जो सेकंड शिकवलो त्याच्यावरचा होमवर्क देतो, मग आपण सामोरची उद्याला बघू. ठीक आहे, त्याच्यावरचा होमवर्क देतो तुम्हाला. थांबा, का म्हणते का नाही. मग कोणता? दोनच स्टेटमेंट वाला देतो. म्हणजे पी क्यू वाला देतो, जास्त नाही पी क्यू आर वाला मोठा होऊन. ठीक आहे, हा पी डबल इम्प्लिकेशन क्यू. 1 2 3. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन निगेशन ऑफ पी. कंजंक्शन निगेशन ऑफ. हा तुम्हाला सॉल्व्ह करणार ना, मी विचारतो ना उद्या. हा मास्टर संबंधी. हा मगाशी म्हणलो मी टी एफ ट्रू होते म्हणून लिहिलंही होतं. कुणाची लक्ष तरी होती का? जाणून बुजूनच. आता तसंच करणार मी, जाणून बुजूनच लिहिणार. प्रॉपर्टी 5 लक्षात ठेवायसाठी सांगतो मी. का प्रॉपर्टी 5 लक्षात ठेवा, काहीच नाही, चिल्लर जाते बरोबर. आता हा करायचा आहे, हा कॉलम 1 येईल आणि हा कॉलम 2 येईल. हे 5 आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला. कॉलम हे आणि हा त्याच्या खाली लिहून टाकायचा असा. ठीक आहे, चला आजच्यासाठी एवढंच. बाकीचं आपण उद्या पाहूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकीचं आपण उद्याला पाहू.